आहे आणि तेच माइंडसेट घेऊन कदाचित भावेश मैदानाच्या दिशेने उतरला असावा। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। घनश्याम यांना आपण पाहिलं, 2 धावा इथे मात्र आपण पाहायला मिळाल्यात। पुन्हा एकदा यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते। बघा दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं ना तर लर्निंग बिटवीन द विकेट मध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये खूपच चतुर आहेत। बघा यावेळेला भावेशनी पाहिलं की कॅप आहे थर्डमॅनच्या क्षेत्राच्या दिशेने आणि ते चेंडूचं मेरिट ओळखलं। पंकज पालन याला मात्र मोठा फटका खेळणं हे इतकं सहजासहजी नाहीये, कारण की खूप दादा फलंदाजांना त्यांना मात्र आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या बोटांच्या जादूवरती मात्र नाचवलंय। तोच पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर। फुटॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। 1 रन तिथे कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात। सन्माननीय आदरणीय श्री रोशन चंद्रकांत पाटील साहेब इथे उपस्थित झाले आहेत। शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत टेंबुडे प्रीमियर लीग 2023 मध्ये। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पंकज पाटील। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा। बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 3 आणि त्यानंतर पुन्हा या 2 धावा। एक चतुर फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। चौथा बॉल यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर पंकजचा होता। चांगला बॉल, चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय। अजिंक्य पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं, थ्रो देखील केलं। 1 धाव ऍड ऑन केली जाते धाव फलकावर। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। यावेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांदरम्यान मात्र आपल्याला बघायला मिळते आरोही 11 वर्सेस आरसी बॉयज। पंकज पाटील यावेळेला 22च्या बॅट मधून मोठा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय। चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ। वाजव रे लागतो आमच्या बादला हरवाईला। थँक्यू। या अगोदरच्या सामन्यामध्ये भावेशने चूक केली होती, तीच चूक पुन्हा एकदा या मॅच मध्ये केली आहे। एलिव्हेशन जास्त दिलं चेंडूला, लांबी काही जास्त देऊ शकले नाहीयेत आणि त्याच कारणास्तव अप्रतिम असं जजमेंट, सुंदर असा झेल पाहायला मिळाला। 5 चेंडू झालेत या षटकातील, सुंदर षटक पंकज हाताळताना दिसतो। 8 धावा या फलकावरती झालेल्या आहेत, 1 गडी जरूर बाद झालाय। नक्कीच मैदान कुठलंही असू द्या, कारण जे तुम्ही सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये जे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतात ते चेंडू संध्याकाळच्या सत्रामध्ये फारसे जात नाहीत आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की भावेश मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद। बघा संध्याकाळचं सत्र म्हटलं तर हवेचा दबाव हा निर्माण झालेला असतो, हवा जास्त वाहत नाही आणि त्याच कारणास्तव चेंडू जे आहे ते ट्रॅव्हल खूप कमी प्रमाणामध्ये हवेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता न्यू बॅटर इन पॉपिंग क्रीज वरती राकेश पाटील। नक्कीच इथे मुंबई इंडियन्सने सुद्धा कव्हर केलाय। 8.5 षटकामध्ये तब्बल 99 धावा झाल्यात आणि ग्रीनने 20 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी केली। बघा आज जर आपण पाहिलं मुंबई इंडियन्स करता IPL मध्ये खूप महत्वपूर्ण मॅच आहे, कारण की प्ले ऑफ मध्ये जर आपल्याला कंटिन्यू राहायचं असेल तर चांगला खेळ मुंबईला आजच्या दिवसामध्ये हा विजय खूप महत्वाचा असणार आहे। चला थोडीशी घाई करा मित्रांनो, पंकज पाटील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला राकेश पाटील काय घडते मैदानाच्या आतमध्ये। बघा हा फटका राकेशचा आला, अगदी मला आठवतं जुन्या काळातला राकेश। अतिशय सुंदर रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये खूपच माहिर असा हा बॅटर। अप्रतिम फटका आणि या चौकाराने झाली आहे षटकाची समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीकर धावसंख्या आपण बघितली तर 1 गडीच्या मोबदल्यात 12 धावा। चला प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। रिव्हर्स स्वीप म्हटलं की विशाल खोत हे नाव मात्र आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतं। पालघरमधील खेळाडूंना स्विच हिट खेळणं कोणी शिकवलं असेल तर नक्कीच विशाल खोतला पाहून जणू काही पालघरमध्ये रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळालाय। नक्कीच आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही विशालची फलंदाजी बघायला आमच्या काकांसोबत यायचो, कारण ते क्रिकेट खेळायचे, मग त्यांच्या जोडीला यायचं, विशाल रिव्हर्स फटका खेळायचा, खरोखरच मजा यायची। यावेळेला आपण बघतोय नीरच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षण होईल, 1 बाउन्स चौकार, 4 धावा।
बघा गौरव भोगात आले गोलंदाजी करण्याकरिता पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, चांगल्या प्रकारे मात्र समाचार इथे घेतलाय. 4 धावांनी आपण पाहिलं तर धावसंख्या आता फलकावरती झाली आहे. आरोही 11 या संघाची 16 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज या वेळेला नेहरच्या बॅट मधून पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने फटका जातोय, क्षेत्ररक्षण होतोय, चेंडूला फेकतोय, तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. या 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. काय म्हणतील अजून 4 चेंडू आहेत. निहीर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. येस डेफिनेटली ज्या प्रकारे निहीर बॅटिंग करतोय यावेळेला मात्र सुंदर स्वतः करता जागा बनवली आहे, चेंडूला खेळलंय सीमापार षटकार. या अगोदर देखील मनोजी मी म्हटलं होतं मिहीरकडे तो क्लास आहे, तो खेळ आहे आणि तो यावेळेला मात्र आपण पाहिलं टर्निंग पॉइंट इथे मात्र बनवतोय आपल्या संघासाठी या षटकाराने. धावसंख्या आपण पाहिलं तर आता झाली आहे धाव फलकावरती 24 धावा. नक्कीच अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा फायटिंग टोटल आहे. कारण पंकज पाटीलला बाद केलं तर मात्र कुठेतरी डोकेदुखी वाढू शकते. पंकज पाटीलकडे क्षमता आहे. पंकज पाटील या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र खोऱ्याने धावा जमवलेल्या आहेत. मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आलेत, त्यांना रोखणं सेकंड इन रो येऊ शकतो. आपण इथे हे काय घडतंय, आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास नसावा असंच नक्की म्हणावं लागेल. थोडं देसी क्रिकेट बघायला मिळालं घनश्याम कडून, कारण एक पाऊल पुढे येऊन 2 हाताची ओंजळ जर चेंडू पर्यंत पोहोचवली असती कदाचित या 2 धावा सुद्धा नसत्या आणि निहीर बाद झाला असता. नवीन बॅटर स्ट्राईक वर गेला असता. कुठेतरी या 2 चेंडूवर निहीरला स्ट्राईक आले. एखाद मोठा फटका तुम्हाला हा झेल खूप महागात ठरू शकतोय. बघा मी या अगोदर देखील म्हटलं होतं तुम्हाला 30 ते 35 धावांचं टार्गेट राखणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये. आणि या सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती झाली आहे 26. यावेळेला मात्र अप्रतिम फटका शॉट ऑफ पूल पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. बघा मागच्या चेंडूवर जखम झाली आणि या चेंडूवर त्या जखमेवर मीठ टाकलंय. म्हणजेच षटकाराने मात्र या चेंडूची सांगता होते. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील निहीर कडून. धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा. 32 धावा या फलकावरती झाली आहेत. निहीर पाटील नाम तो सुना होगा. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. सुंदर मजबूत स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मनोजी आपण सद्यस्थितीला पाहतोय जल्लोषाचं वातावरण आरोही 11 संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण आता हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक बाजू जर आपण पाहिली आहे भक्कमपणे, दुसरी बाजू पंकज पाटील. आता आपल्याला पाहावं लागेल कशा पद्धतीने खेळ करेल आपल्या टीम साठी. निहीर साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमध्ये निहीरच्या 150+ धावा झालेल्या आहेत. ते पंकज मात्र आपल्या गोलंदाजांवरती कुठेतरी नाराज आहे. तुम्हाला चांगले चेंडू हाताळायचे होते, सातत्याने आखूट टप्प्याचे बॉल टाकले गेले आणि त्याचमुळं आपण पाहिलं 2 षटकांच्या खेळानंतर 38 धावा या फलकावरती झाल्या. 39 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. सिद्धी पाटील म्हणजे निहीरच्या वहिनी म्हणजे अक्षयची मिसेस, म्हणजे घरातले पैसे फिरून फिरून घरातच. 500 रुपयाचं कॅश प्राइज आले निहीर साठी. चला टीम आरोही आता प्लीज विचार विनिमय करू नका, थोडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंकज पाटील कदाचित सलामीला जात असावेत आणि यस बॅट तर उचलली आहे आणि सलामीला जातोय ब्रँड ऑफ टेंबोडे एक्सप्रेस पंकज पाटील. सिद्धी अक्षय पाटील कडून निहीर साठी जी खेळी केली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. धन्यवाद. तर पंकज पाटील यांना मात्र आता आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. अंतिम फेरीत खेळायचं असेल तर मात्र आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावाच लागेल. विजयासाठी 12 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष समोर असेल. 12 चेंडू 39 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक कोण हाताळेल? प्रफुल्ल गावड. चला प्लीज थोडीशी घाई करा, चेंडू द्यायचा आहे.
प्लीज अंधार पडतोय, थोडीशी घाई करा मित्रांनो. टेंबोडे प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 12 चेंडू विजयासाठी 39 धावा. पुन्हा एकदा मात्र सामन्याकडे वळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल गावड गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर फुल टॉस चेंडू होता. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय दशरथ जयस्वाल सरांकडून आपण बघतोय. आणि पहिली धावफलकावर लागले, एकही चेंडू न टाकता. आता 12 चेंडू आणि 38 धावा. पंकज पाटील स्ट्रायकिंग एंड वरती दिसत आहेत. षटकातील पहिला चेंडू प्रफुल्ल पंकज यांच्यासाठी फुल टॉस बॉल. ही ताकद, ही नजाकत पंकज पाटीलची, पण खेळीला इथे लागलाय पूर्णविराम. मोठा फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. जल्लोषाचं वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आरोही 11 संघाच्या बाजूने. बघा 11च्या 11 खेळाडू धावत आहेत, म्हणजे किती महत्वाचा विकेट होता हा, आणि हा गडी किती महत्वाचा होता हे या जल्लोषावरून आपल्याला समजतंय. पंकज पाटील इथे मात्र नाराज जरूर आहेत. फुलटॉस बॉल होता. चेंडू चांगल्या पद्धतीने अगदी मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला, पण फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. सुंदर असा झेल टिपला गेला. इथे मात्र आता जबाबदारी नवीन फलंदाजावरती जरूर असेल. न्यू बॅटर इन पॉपिंग क्रीज वरती आता दाखल होतोय उज्ज्वल. नक्कीच उज्ज्वलकडे सुद्धा क्षमता आहे, आणि या उज्ज्वलने जर ती कामगिरी केली तर नक्कीच सामना विजय होऊ शकतो. या वेळेला मात्र उज्ज्वलच्या बॅट मधून मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय एक दमदार दर्जेदार षटकार. 6 धावा. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा. उज्ज्वलच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. उज्ज्वल आणि गौरवकडे क्षमता आहे, फक्त 10 चेंडू खेळून काढायचे आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड. या वेळेला मात्र सुरेख फटका इंटू द गॅप चेंडूला खेळलं जात आहे. 1 धाव मिळेल. एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. या धावा तुम्हाला आता चेस करायच्या आहेत तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. धावा या जास्त प्रमाणात जमाव्या लागतील. सद्यस्थितीला धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 8. 3 चेंडू झालेत. या षटकातील चौथा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल गावड. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. अव्वळीला गौरवच्या बॅट मधून नीट बघितलं नाही चेंडूला. 1 धाव होईल. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर उर्वरित चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू मध्ये कमीत कमी 4 षटकार मारायचे आहेत तुम्हाला, तेव्हाच तुम्ही हा सामना जिंकू शकाल. पुन्हा एकदा उज्ज्वल. या वेळेला मात्र सुरेख फटका आहे, परंतु इनफिल्डच्या मध्ये झेल बाद होताना बॅक टू डगआउट मिस्टर उज्ज्वल. अपकमिंग यंग टॅलेंट तेंबोडे गावचं अनमोल रत्न म्हणावं लागेल, कारण अग्री समाज क्रिकेटमध्ये मात्र खूप उज्ज्वल भविष्य आहे तेंबोडे क्रिकेटचं. त्यातलाच एक हिरा म्हणून उज्ज्वलकडे बघितलं जात आहे. याच्या आधी जित गावड आयकॉन खेळाडू ठरला होता एपीएल मध्ये,
आणि त्याच धर्तीवर पाऊल ठेवून मात्र उज्ज्वल सुद्धा चांगली कामगिरी करतोय, परंतु या खेळीला पूर्ण विराम लागतोय आणि एक आशा होती जिवंत ती कुठेतरी संपुष्टात येताना आपल्याला बघायला मिळते. घनश्याम याकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु 7 चेंडू आणि आता विजयासाठी 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावा. हा शेवटचा चेंडू प्रफुल्ल गावड कशा पद्धतीने हाताळतील, कारण की या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू वाईट पाहिला, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर हे चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं प्रफुल्ल गावड यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज प्रफुल्ल गावड गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाजी. 9 धावा फक्त खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. यावेळेला डाऊन द ट्रॅक खेळले, क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत. भावेश मात्र द्विधा मनस्थितीमध्ये होते, पुढे जावं की मागे यावं, पण शेवटी आपण पाहिलं तर चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळालं. 1 रन तिथे पाहायला मिळते. एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. चला जीत गावड आपण तयार राहायचंय नाणेफेकीसाठी, कारण विजयी कर्णधार लगेच धावत धावत येईल इथे. 6:38 गोलंदाजी मार्कवर कोण असेल? राकेश पाटील. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण बघतोय. बघा कॅमेरामॅनला सुद्धा मात्र सॅल्यूट केलं पाहिजे. जीतला लगेच दाखवलं जातंय, इथे कॅमेऱ्यामध्ये टिपलं जातंय जीतला. जीत वाट बघतोय कोण असेल माझ्या विरुद्ध खेळायला. पूर्ण टीम घेऊन सीमारेषेवर उभा आहे. अप्रतिम. राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. रोहित शर्माने सुद्धा अर्धशतक मुक्याच्या क्षणी मात्र लगावलेला आहे. जबरदस्त, अप्रतिम. आज मुंबई इंडियन्सचे विरोधक सुद्धा हा सामना आवर्जून बघतात. आम्हाला इथे सांगून सुद्धा केले की आम्ही तुमच्या पराभवाची वाट बघतोय, आणि इथे मात्र गोलंदाज राकेश अप्रतिम गोलंदाजी करताना. 125 11.2 षटकांचा खेळ होतोय. राहुल पाटील विनर्स तेंबोडेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि यांच्या शुभ हस्ते अंतिम सामन्याची नाणेफेक होईल. यावेळेला मात्र खराब चेंडूचे संकेत येतात. आता पालन भाऊजी सुद्धा बाहेर आले, त्याच्यामुळे पर्पल कॅप राहुल पाटीलच्या डोक्यावर अजून राहील थोड्या वेळासाठी. कदाचित अंतिम सामन्यात सुद्धा राहू शकते. आणि यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा राकेश पाटील. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द लेग, आउटसाइड द ऑफ स्टंप, माफ करा, आणि खराब चेंडूचे संकेत येतात. तुम्ही जर व्हाईट बॉल रेषेच्या खूपच बाहेर चेंडू हाताळतील तर मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो चेंडू वाईड असेल. जी पिचची जी रेषा आहे त्याच्या बाहेर गेला तर नक्कीच पंच वाईड दर्शवतील. पुन्हा एकदा यावेळेला मात्र तिसऱ्या टर्मला का होईना परंतु फटका मारलेला आहे. रिव्हर्सचा प्रयत्न करत होता. 1 चेंडू गेला, 2 गेले, तिसऱ्यावर मात्र सक्सेस झालेला आहे. धावसंख्या आपण बघितली तर 4 चेंडूंचा खेळ आहे, 26 धावांची गरज आहे. म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 षटकार जरी आले तरी सुद्धा काही होऊ शकत नाही. आणि आरोही 11चे खेळाडू मात्र स्माइल देत आहेत. यावेळेला आरोही 11 वर्सेस अवनी सुपर किंग असेल की आरसी बॉयज. जितू दादांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल आहे, परंतु काल दोन्ही सामने हरलेले, आज ते अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. आपण बघतोय राकेश पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे विजयासाठी. राकेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी 2 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 1 चेंडू मध्ये 16 धावा भावेशने केलेल्या आहेत आणि तेंबोड्याचाच खेळाडू आहे तो सुद्धा. बोईसरचं मैदान होतं. 1 चेंडू मध्ये
16 धावा केल्या होत्या, 15 धावा म्हणजे होऊ शकतात क्रिकेटमध्ये या धावा, त्यामुळे कोणी आशा सोडू नका. आरसी बॉयज क्वालिफाय होऊ शकते, परंतु राकेशने साथ दिली तर राकेशला नो बॉल टाकावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश. अवघडेला सुरेख फटका बघायला मिळतोय, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. एक चेंडू आणि विजयासाठी 14 धावा भावेशने बोईसरच्या मैदानावर केला होता. पहिला 9 चेंडू षटकार, दुसरा 9 चेंडू षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर परत षटकार. या वेळेला मात्र मोठा फटका आपल्याला बघायला मिळेल. चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा आणि इथे मात्र आरोही 11 वर्सेस अवनी सुपर किंग. टेंबोडे प्रीमियर लीग 2023 चा महामुकाबला थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, विनस टेंबोडेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राहुलजी पाटील साहेब चिंटू यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाईल. भावेश अँड जीत